देवा, बाणाईचा एकांत कदाचित तुम्हाला देखील जाणवत असेल. होय माधवा, मला तिच्या मनातील दुःख जाणवत आहे आणि म्हणूनच पंधरवड्यातील 2 वेळा मी तिला भेटून तिच्या मनातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. देवा, मला त्याबद्दल काहीच म्हणायचे नाही. तुम्ही तुमचे दायित्व पार पाडत आहात हे आहेच. पण काय माधवा? पण हे आख्यान सुरू झाल्यापासून बाणाई एकटी पडली आहे अशी शंका नारद मुनींच्या मनात येत आहे. तसं असेल तर मला बानूशी बोलायला हवं. होय, मी नारद मुनींना बाणाईची भेट घ्यायला सांगितली आहे. ते लवकरच तिच्याशी बोलतील. पण देवा, चिंतेची बाब इतकीच नाही. मग माधवा, असे मौन नका राहू. मौन नाही देवा, मी विचार करत होतो. या आख्यानातून एक शक्यता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे श्री म्हाळसा देवी बाणाईला जेजुरी सोडून दुसरीकडे जाण्यासाठी तुमच्याकडे आग्रह धरू शकतात. आख्यानामध्ये महाराजांनी देवांची महती सांगितली. समद नव्यानं ठाव पडलं. राज महाराजांनी जे सांगितलं आख्यानामध्ये, त्यामुळे एकलं पडल्यागत वाटायला लागलंय मला. तुझ्या हृदयात प्रेम कधी उत्पन्न होऊ शकत नाही, कारण आराध्याला अर्पण करायचे असते. त्यांच्याकडून कारस्थान करून काही मागायचे नसते. खरं तर सगळा दोष तुझा आहे. तुझ्या दोषाला, खरं तर अपराधाला काही क्षमा नाही. म्हाळसाताईन मोहर गेले, माझी चूक झाली म्हणले, तर त्यासनी ते आवडलेलं नाही. आख्यानात माझ्या अवतरणानंतर कैलासात जे घडलं, त्यात तुला तुझ्या ह्या जन्मात घडणाऱ्या गोष्टींशी काही अंशी साम्य जाणवेल. मानस सरोवरामध्ये गंगादेवी असं का म्हणल्या हे आज कळतंय आम्हाला. मला खरंच असं वाटतंय की यांनी जेजुरी सोडून बानूला दुसरीकडे कुठेतरी स्थान द्यावे. म्हाळसा, याआधीही तू हे श्री खंडरायांना सांगितले आहेस. हो, माझ्या स्मरणात आहे ते. बानूला जेजुरी सोडून दुसरीकडे स्थान दिले जावे, यासाठी तू अनेक प्रयत्न देखील केलेस. मी जिंकले. मला तुला या जेजुरीतून बाहेर काढायचं होतं, माझ्या दृष्टीतून बाहेर काढायचं होतं, आणि तसंच केलं मी. केले, पण ती पुन्हा जेजुरीत आली. मग ह्या साऱ्याचा काय अर्थ आहे हे तुला लक्षात घ्यायला हवे म्हाळसा. काय अर्थ घ्यायचा मी यातून देवी? हे तुझ्या ध्यानात येत नाही का? यातून मी याचा असाच अर्थ घ्यायचा का देवी की मी तिचा स्वीकार करायला हवा? पण ते कसं शक्य आहे? म्हाळसा, ह्यावर मी काय सांगणार? केवळ इतकेच सांगेन की घडणाऱ्या घटनांचे संकेत तू नीट ध्यानात घ्यायला हवेस. निघाया हो. गंगे, मी काय म्हणतो, तो आजच्याला हातच थांबतेस का बानू सांग?
अहो पर अगं ती एकलीच आहे म्हणून मी म्हणतोय. असं एकलीनं राहणं चांगलं नाही. तो हात थांबलीस तर तिला काय पाहिजे काय नको ती बघशील तरी. ते आहेच, पर त्या बोलतच नाही ती. अगं वय ती लाग बोलत नाही, पण आपल्याला दिसना वय तिला त्रास होतोय. ती तिचं मन खातंय. ती कुणासंग बोलणार नाही, पर आपणच तिला आधार द्यायला पाहिजे. बरं त्यात आजा नाही हात आई बी नाही. ती दोघं असती म्हणजे कुणीतरी बोललं असतं तिच्या संग. वय ते आहेच. एक काम कर, आज जा आणि तिच्या जेवणाचं बघ तेवढं. वय काय बी झालं तरी बानूला एकलं पडू द्यायला न ग. तिचं मन मोकळं व्हायला पाहिजे आणि म्हणूनच तिच्या संग कुणीतरी बोलाय पाहिजे. पर बोलणार कोण? माधवा, तुम्ही हे काय म्हणत आहात? म्हाळसा असं का करेल? देवा, आख्यानाच्या कथेत श्री पार्वती देवींनी गंगेला कैलास सोडून दुसरे स्थान मिळावे म्हणून जे प्रयत्न केले ते श्री म्हाळसा देवींच्या ध्यानात आहे. आणि देवा, पार्वती देवींचा हा निर्णय अर्थातच श्री म्हाळसा देवींना योग्य वाटत असणार. परंतु माधवा, त्याचा इथे काही थेट संबंध आहे असं मला नाही वाटत. कदाचित तसं घडणारही नाही, पण तसं घडलंच तर आपण काय करायला हवं यासाठी आपण सिद्ध असायला हवं असं म्हणणं लक्ष्मी देवींचं आहे आणि मलाही ते उचित वाटतं. माधवा, म्हाळसा म्हणजेच पार्वती, परंतु तिला हे अद्याप ठाऊक नाही की गतजन्मी ती पार्वती होती. आणि म्हणून पार्वतीने जो जो निर्णय घेतला आहे तो निर्णय तिला उचितच वाटत असणार. यापुढे आख्यानाच्या कथेतून श्री पार्वती देवींनी गंगेचा कसा स्वीकार केला हे नारद मुनी तर सांगतीलच. यातून अनेक संकेत मिळतील. मला या संदर्भात तिच्याशी बोलायला हवं. तिच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला हवं. तुमचा निर्णय योग्य आहे. त्यांच्या मनात खरंच काही आहे का हे आपल्याला कळू शकेल. देवा, त्यानुसार त्वरित आपल्याला निर्णय घ्यावे लागतील. होय देवा, माझ्या मनात जे प्रश्न होते ते मी तुमच्या समोर मांडले. पुढे काय निर्णय घ्यायचा हे तुम्ही ठरवा. माधवा, मी म्हाळसेची भेट घेतो. तिच्या मनात काय आहे हे जाणून घेतो आणि मगच पुढचा काय तो निर्णय घेऊया. मुनिवर, खरं तर आख्यानात जेव्हापासून तुम्ही हे सांगितले आहे की पार्वती देवीने देवी गंगा यांना दुसरे स्थान द्यावे असे सांगितले होते, तेव्हापासून माझ्या मनात हा विचार आला होता. कोणता देवी? की बानूला देखील याने जेजुरी सोडून दुसरे स्थान द्यावे. परंतु ते कसे शक्य होणार देवी? यांना अशक्यही शक्य करावे लागेल आणि हा निर्णय मी लवकरच सगळ्यांना सांगेन असा विचार करते आहे.